खूप विश्वासाने ठेवले रे आपल्याला आई वडिलांनी शहरामध्ये. आपण काय करतोय? आस लावून बसलेत ते तिकडे गावाकडे. बाप कॉलर टाईट करून सांगतोय माझा मुलगा माझी मुलगी शिक्षणासाठी बाहेर आहे आणि उद्या अधिकारी होणार आहे. आपण काय करतोय? प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा. कॉलेजची फीस भरायला नव्हती म्हणून माझा बोर्डाचा फॉर्म भरला नव्हता 12वीचा. 2 महिने मी एका डेअरीमध्ये कॅन धुण्याचं काम केलंय, थोटी डेअरीमध्ये, आणि नंतर फीस भरली आणि नंतर माझा बोर्डाचा फॉर्म भरला गेला. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, माझ्या आईचं एक छोटंसं ऑपरेशन होतं. सकाळी 6 वाजता ऑपरेशन तिचं मी डॉक्टरांना करायला सांगितलं आणि 9 वाजता मी बोर्डाचा पेपर देण्यासाठी केंद्रावरती उपस्थित होतो. रात्री 8 ते सकाळी 8 12 तास सिक्युरिटी गार्डचा जॉब करून मी माझं कॉलेज कंप्लीट केलं. एवढंच काय, दिवसभर स्पर्धा परीक्षेची तयारी आणि रात्री झोमॅटोला डिलिव्हरी बॉयचं काम केलंय मी. आणि ज्या सोसायटीमध्ये मी 25 रुपयांसाठी ऑर्डर घेऊन गेलो होतो, ज्या सोसायटीमध्ये मला एंट्री सुद्धा दिली नव्हती आत येण्यासाठी, कारण मी डिलिव्हरी बॉय होतो म्हणून, त्याच सोसायटीमध्ये गेली 2 वर्ष झाले मी राहतोय. हे परिस्थितीची आणि गरिबीची कारणं देणं बंद करा. उलट गरीब घरात जन्माला आलो ही एक आपल्याला देवाने दिलेली संधी आहे श्रीमंत होण्याची. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात रे. शेवटी इतकंच सांगतो की स्वतःला फसवा राजानो, स्वतःला फसवा, परंतु त्या कुटुंबाला फसवू नका रे. खूप भोळी बाबडे आहेत आपले आई वडील. खूप विश्वासाने त्यांनी आपल्याला घराबाहेर ठेवले. जमत नसेल ना तर नाही म्हणून सांगा त्यांना की माझ्याच्याने होणार नाहीये, परंतु त्या भोळ्या बाबड्या आई वडिलांना अजिबात फसवू नका, अजिबात फसवू नका.